गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 9व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. श्रद्धेने श्रवण करा, जीवनाचा उद्धार होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्राह्मणाने म्हटले, राजन, चंडाळाचे रूप धारण करून साक्षात पापच प्रगट झाले होते आणि ती स्त्री निंदाची साक्षात मूर्ती होती. मी या दोन्हींनाही असेच समजतो की ज्यावेळी मी गीतेच्या 9व्या अध्यायाच्या मंत्राची श्लोकांची माळ जपत होतो त्याच महात्म्याने सर्व संकट दूर झाले आहेत. महीपती, मी नित्य गीतेच्या 9व्या अध्यायाचा जप करीत असतो. त्याच्या प्रभावाने विपरीतही ग्रहजन्य संकटे पार पडू शकलो. हे ऐकून राजाने त्या ब्राह्मणाकडून गीतेच्या 9व्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही परमशांतीला मोक्षाला प्राप्त झालेत. ही कथा ऐकून ब्राह्मणांनी त्या बोकडाला बंधनमुक्त केले आणि गीतेच्या 9व्या अध्यायाचे अभ्यासाने परमगतीला प्राप्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. या ठिकाणी गीतेचा 9वा अध्यायाचे महात्म्य समाप्त झालेले आहे. सर्वांनी एकदा घरात लावावे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.